सोबत खेळायला लागणार आहे त्यांना. ही चालू आहे आता. स्ट्रायकिंग एंडला निखिल आणि नॉन स्ट्राईक एंडला निरंजन आणि बॉलिंग मार्गवरती इथे मात्र बबलू दाखल होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान असा गोलंदाज आहे, भन्नाट गती याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला देखील इथे सज्ज झालाय. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडली प्लेड केलाय. एक चांगलं फिल्डिंग, परंतु तत्वर घेतली गेलेली एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. एक रन संघाच्या खात्यामध्ये जिथे जोडली जाईल. खाते इथे ओपन करताना पाहायला मिळालं देखील. फातिमा सी फूड्स परटवणे विरुद्ध वक्रतुंड बंदर रोड यांच्यामध्ये सुरू असलेला सामना टॉस जिंकला गेला. बंदर रोड संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलाय. सचिन यावेळी स्वतःला मागे ठेवतोय आणि निरंजनला इथे मात्र सलामीवीर म्हणून आजमावला गेलाय. बबलू नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. परफेक्ट यॉर्क आहे. आणखीन एक सिंगल घेण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. यावेळी चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन आणि एकमेकांमध्ये चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळालाय. त्यामुळे सहजपणे घेतली गेलेली एक रन धावसंख्या पोहोचली ती यावेळी 2 या अंकावरती. बॉल बॅटवरती घेतल्यानंतरच नॉन स्ट्राईक एंड मात्र इथं आपली जागा सोडताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एक सक्सेसफुली रिस्की रन इथे घेतली गेली सातत्यपूर्ण. बबलू पुढील चेंडू घेऊन निरंजनसाठी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका मिड विकेटला. अशफाकच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार इथे पाहायला मिळालाय. निरंजनच्या बॅट मधून मात्र इथे 4 धावा पाहायला मिळत आहेत. बबलूवरती चढवला गेलेला हल्ला आणि त्यापैकी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या 4 धावा. धावसंख्या पोहोचली 6 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं परटवणी संघाच्या माध्यमातून बबलू ऑन दी मार्क. निरंजनने मात्र इथे धमाका केलाय, इरादा स्पष्ट केलाय. बबलूवरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय आणि त्यामुळे मिळालेल्या 4 धावा आहेत. दमदार सुरुवात करायची आहे बंदर रोड संघाला. हा सामना जिंकण्यासाठी त्यांचा चाललेला प्रयत्न इथे असताना बबलू पुढील चेंडू घेऊन हो यस लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे. एकच रन इथे मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट या जोडीकडून आपण इथे पडू शकतो, कारण कोणताही डॉट बॉल न देता सिंगल घेऊन धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा इथे चाललाय आणि आतापर्यंत सक्सेसफुली ठरलाय. एक क्लासी शॉट आहे, क्लासी शॉट आहे. निरंजन फ्रंटला येतोय, पहिला यॉर्क येतोय. बॉल बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. डिक्लेअर झोन. 1 रन. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. धावसंख्या 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना वक्रतुंड बंदर रोड संघाची फ्रंटला कम्प्लिटली येतोय. बॉलला बॅट वरती घेतलं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त ढकलला गेला बॉल. प्रोफेशनली अंडरआर्म क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळाला ते निरंजनच्या बॅटमधून. शेवटपर्यंत नजर रोखून खेळला गेलेला फटका त्यामुळे सक्सेसफुल ठरला होता तो निरंजन. बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय फिरोज. यावेळी मिडल स्टिक मधून बाहेर काढला गेलेला बॉल खूपच बाहेर गेला. अस्फाक आहे जो यष्टिरक्षकाची इथे भूमिका बजावेल. क्लीन बॉल आहे. बॅकफुट वरती टॅप करण्याचा विचार होता, अंदाज चुकला, विकेटला मुकला. मैदानाच्या बाहेर येतोय तो निखिल. पहिला धक्का वक्रतुंड बंदर रोड संघाला इथे बसलाय. लेग ब्रेक चेंडू होता, कम्प्लिटली बॅकफुट वरती टॅप करण्याचा विचार होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे झाला नाही. बॉल मात्र यष्टेलवरती जाऊन आदळतोय. पहिला धक्का निखिलच्या स्वरूपात क्लीन बोल्ड होऊन डगआउटच्या दिशेने परतलाय. सचिन या मैदानाच्या आतमध्ये येतोय. वन डाऊनची भूमिका बजावताना सचिन इथे दिसेल. फिरोज आहे यशस्वी गोलंदाजी इथे ठरतोय. फिंगर मॅजिक इथे पाहायला मिळणार आहे. हाताची जादू, बोटांची जादू इथे आपण पाहणार आहोत ते फिरोजच्या माध्यमातून. फील्डमध्ये कोणताही विशेष बदल इथे जरूर दिसला नाही, परंतु बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी आणला गेलाय. साईला यावेळी ऑफ साईडला घेतलं जात आहे. फिरोज तो सचिन. यावेळी गती कमी होती, टप्पा चांगला होता, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर खूपच बाहेर गेलेला बॉल पंच दंडित करतायत. आणखीन एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाला इथे मिळते. हो यावेळी शानदार टॅप आहे.
परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यामुळे 1 रन इथे मिळते. फटक्यामध्ये कोणतीही कमी नव्हती. 1 रनची जरूर इथे हमी पाहायला मिळाले. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर यशस्वी गोलंदाज फिरोज ठरलाय आणि यावी स्क्वेअर मारा. 1 रन एक्स्ट्रा. व्हाईट बॉलचा इशारा. हो यावी फ्रंटला आला. थोडंसं पावलं बाहेर काढली आणि त्यानंतर बॉल पुश करण्याचा विचार होता. सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. ओहो यावी बॅट ऑलरेडी क्लिअर झाली आणि त्यानंतर इनसाइड एज घेताना बॉल इथे पाहायला मिळाला. त्यामुळे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी फिरोजच्या माध्यमातून एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न करण्यात माहीत असणारा खेळाडू आहे. फिंगर मॅजिक इथे मैदानाच्या आतमध्ये फिरोज पेश करतोय. सचिनसाठी फेकला जरा पुढील चेंडू. ऑलरेडी फ्रंटला येऊन खेळण्याचा इरादा त्याने इथे दर्शवला होता, परंतु अंतिम क्षणी एक लाजबाब गोलंदाजी फिरोजच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 12 धावा. 1 गडी बाद 12. प्रथम फलंदाजी करताना वक्रतुंड बंदरोड संघाची. यस यानंतर होणारा सामना असेल फातिमा सी फूड्स परटवणे विरुद्ध ऑल सोमेश्वर. दोन्ही संघ सोमेश्वर संघ आपण याची नोंद घ्या. खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. ऑल सोमेश्वर यानंतर आपला मुकाबला परटवणे संघाविरुद्ध होईल. परटवणे संघ आपण याची नोंद घ्या. बॅक टू बॅक दुसरा सामना खेळण्यासाठी आपण सज्ज व्हायचंय. बॉलिंग मार्गवरती अप्पा येतोय. अप्पा शिर्के अनुभवी असा खेळाडू आणि ऑल परटवणे संघाकडून अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तोच दबदबा, तोच दरारा आणि ती दहशत अंडरआर्म क्रिकेटमध्ये अप्पा शिर्केची राहिले. आणि तो या बॉलिंग मार्गवरती राईट आर्म राऊंड द विकेट. समोर निरंजन आहे. निरंजन विरुद्ध अप्पा अशी होणारी लढत इथे असताना राईट आर्म राऊंड द विकेट फॉर निरंजन. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक आणि यावी शानदार फटका आहे. फ्रंटला आला. थोडीशी 2 पावले पुढे आला. बॅट अडवी केली आणि घेतला बॉलला. परफेक्ट मिडल स्क्वेअर एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन इथे मिळते. कमी दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चुकलाय. निरंजन डगआउटच्या दिशेने परततोय. क्लीन बोल्ड होतोय. अप्पाने इथे आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. हलकासा टर्न देण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यष्टांचा वेध घेणारा हा बॉल. त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय तो अप्पा शिर्के. 1 मोहरा गारत. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. वक्रतुंड बंदरोड संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणार कोण? 2 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 2. तिसरं इथे प्रगतीपथावरती आहे. न्यू बॅटर प्रसाद अप्पाच्या पुढील चेंडूंचा सामना करण्यासाठी ते सज्ज होईल. थोडंसं संयम इथे दाखवणं गरजेचं आहे. खराब चेंडूची वाट पाहावी लागेल, परंतु तत्वर सिंगल डबल घेऊन स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे वक्रतुंड बंदरोड संघालाही करणं आवश्यक असणार आहे. अप्पाचा पुढचा चेंडू ओहो यावी खूपच बाहेर जातोय. यष्टीरक्षण चांगलं पाहायला मिळालंय फिरोजच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते ती संघाला. पुढील चेंडू क्लीन बॉल. लेग ब्रेक चेंडू होता. फॉरवर्डला आला. ऑफ साइडला खेळण्याचा इरादा फसतोय. क्लीन बॉल होऊन मैदानाच्या बाहेर बसतोय तो प्रसाद. तिसरा धक्का, तिसरा हादरा वक्रतुंड बंदरोड संघाला इथे बसलाय. प्रसाद आला, प्रसाद गेला, परंतु सक्सेसफुल इथे मात्र अप्पा शिर्के ठरला. या ओव्हरमध्ये 2 मोहरे त्यांनी गारद केलेत. यस बाबूला यावी उशिरावाने मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं. याआधी 1 डाऊनला बाबू आपण मैदानात येताना पाहत आलो होतो, परंतु यावेळी उशिराने 3री विकेटचं पतन झाल्यानंतर बाबूला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. आणि समोर आहे तो अप्पा शिर्के. 2 विकेट त्याने या ओव्हरमध्ये प्राप्त केल्यात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि हा हॅट्रिक बॉल असेल. या विकेटची हॅट्रिक
अप्पा शिर्के या मैदानावरती करतो का आणि आजच्या रजनीमध्ये यादगार ठरतो का केबी स्टार मधला पहिला गोलंदाज इथे ठरतो का पाहायचं आहे. परंतु यावेळी ऑनसाईडला खेळला गेलेला फटका अशफाक आहे. अशफाकने बॉल फील्ड केलाय. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत अप्पाने आणि 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहतोय. यावी बॉल स्वेर मारा इथे पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या पाहायला मिळेल ती 15 धावा. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी अप्पाने केली होती परंतु यावी मात्र टप्पा चुकला. त्यामुळे एक्स्ट्रा मिळालेले 1 रन. यावी ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट आहे अगदी सरळ. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक समाप्त होतोय ते 3रं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धावा. 3 गडी बाद 15 धावा. वक्रतुंड बंदर रोड संघाची. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जातं हे इथे पाहणं आवश्यक आहे. परंतु बाबू आणि सचिन दोन्ही मातब्बर अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु इथे चर्चा बाबूची होईल कारण बाबूने या टुर्नामेंटमध्ये केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना दिसलाय. परंतु सचिनची बॅटच्या जो जलवा आपण इथे पाहण्यासाठी उत्सुक आहोत ना तो इथे मात्र अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. ओहो यावी खूपच बाहेर जातोय बॉल. व्हाईट बॉलचा येतोय इशारा आणि ब्राईट एम डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर सचिन. फटका लाजबाब होता परंतु तिथे फिरोज आहे आणि जिथे फिरोज आहे तिथे बॉल डॉट आहे आणि इथे डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल येतोय आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये खास चिपळूणचा चमचमता सितारा ज्याने कमी वयामध्ये क्रिकेटची एक चांगली उंची गाठले तो जुनेद मुल्ला इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो जुनेद मुल्ला आपण मंचावरती या. मी अनस काजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जुनेद मुल्लाचं इथे स्वागत करावं त्याचा सन्मान इथे करावा. अतिशय कमी वयामध्ये अंडरम क्रिकेट अक्षरशः ज्याने गाजवलंय चिपळूणच्या शिरपेसामध्ये ज्याने नावाचा तुरा लोवलाय असा हा खेळाडू जुनेद मुल्ला याचा इथे आपण केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं या 3ऱ्या पर्वामध्ये स्वागत आणि सन्मान करतोय. दिसायला लहान आहे परंतु कामगिरी याची महान आहे असा जुनेद मुल्ला याचा इथे सन्मान केला गेलाय. बॉबी शेवटचं षटक घेऊन पहिला चेंडू इथे आपण जर पाहिला तर डॉट. दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल आणि त्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती विकेट त्याने इथे प्राप्त केले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. धावसंख्या 17 अंकावरती स्थिरावले. वक्रतुंड संघ कुठेतरी अडचणीमध्ये आला की काय कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कारण बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये 30+ धावसंख्या पाहायला मिळाली होती. यावेळी एक सिंगल इथे मिळाले आणि निर्धारित 4 षटकांचा काही ते समाप्त. धावा बनवल्या गेल्या ते 18. 19 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे ते परटवणे संघासमोर. यानंतर होणारा सामना आहे ऑल सोमेश्वर विरुद्ध फातिमा सीफूड्स परटवणे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. परटवणे संघनायक आणि ऑल सोमेश्वर आपण कृपया टॉस करून घ्या. फातिमा सीफूड्स परटवणे आणि ऑल सोमेश्वर संघनायक टॉससाठी या. परटवणे संघनायक आपण टॉससाठी या. परटवणे संघनायक टॉससाठी जा. फिरोज येस गेला गेला. वीस धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. धावा बनवल्या गेल्या ते 19.
20 धावांचं लक्ष ऑल परटवणी संघासमोर इथे माफ करा फातिमा सीफूड्स परटवणी संघासमोर असेल. अशफाक आणि फिरोज फातिमा सीफूड्स परटवणे संघाची हुकमी जोडी. बोल बोल पहिल्या चेंडूवरती एक रन इथे घेतले गेले. गौरव आहे, गौरवला इथे आजमावलं गेले. भरपूर व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे आणि त्यामुळे फिरोज कशा पद्धतीने याचा सामना करतोय पण यावी चलाकी दाखवली फिरोजने. रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा बॉल गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक रन इथे मिळेल. धावसंख्या 2. 20 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी आहे फातिमा सीफूड्स परटवणे संघाची. गौरव यस आणखी एक स्वीप शॉट आहे. पॅडल स्वीप खेळताना इथे पाहायला मिळालाय त्यामुळे एक रन इथे मिळेल. ते धावसंख्या 3 पाहायला मिळेल. एक दर्जेदार क्रिकेट पेश करताना सिंगल घेत धावसंख्येलाही पुढे घेऊन जाण्याचा इरादा इथे आहे. यस आणखी एक क्लासी शॉट आहे. क्लासी शॉट आहे. फिरोज 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 आपल्या फलंदाजीचा क्लास इथे दाखवताना गौरववरती दबाव निर्माण केला जातोय आणि एक दर्जेदार क्रिकेट पेश करताना फिरोज पाहायला मिळालाय. कारण इथे चौकारांची आवश्यकता नाही आहे आणि जिथे चौकारांची आवश्यकता असेल तिथे चौकार लगावण्याचा प्रयत्न करताना फिरोज जरूर इथे आपल्याला दिसेल. हो यावेळी काय घडलंय चांगलं कॉम्बिनेशन फील्ड पाहायला मिळते. त्यामुळे येतो इथे तो डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 15 चेंडू 16 धावाचं समीकरण इथे राहील. नाही 19 झाला. यस 19 धावांचं लक्ष आहे. अजूनही 15 धावांची आवश्यकता इथे असेल. प्रसाद बॉलिंग मार्कमध्ये येतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. राईट हॅम राऊंड द विकेट. समोर अशफाक. पंधरा चेंडू आणि 15 धावा. पहिला बॉल गती कमी होती. परफेक्ट यॉर्क पाहायला मिळालाय. नॉन स्ट्राईक एंडला केला गेलेला थ्रो अशफाक पोचला नाहीये त्यामुळे अशफाक यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. रनआउटसाठी घेतलं गेलेलं अपील आणि पंच भाऊ तोडणकर यांच्या माध्यमातून पोहोचलेला इशारा. रनआउट आहे तो अशफाक. पहिला धक्का इथे बसतोय. एक चिकी रन खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. स्ट्रायकिंग एंडला फिरोजला यायचं होतं आणि त्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता परंतु नॉन स्ट्राईक कंप्लीट करू शकला नाही तो अशफाक. त्यामुळे रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. न्यू बॅटर यावी साहिल मदार.
एक चांगलं बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वक्रतुंड बंद रोड तर दुसऱ्या बाजूला फातिमा सी फूड्स परटवणे यांच्यामध्ये फिरोज आहे. दमदार फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे आणि तेवढा सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. जशी मागणी तसा पुरवठा धावांचा करणारा हा फलंदाज. यावेळी पूर्ण ताकदीने खेळला गेलेला फटका आहे आणि यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळत आहेत. निरंजन असफल ठरलाय बॉल गॅदर करण्यासाठी. एवढा ताकदीने खेळला गेलेला फटका होता तो फिरोज याचा. यस, यानंतर फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. फक्त दिशा दिली बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये दवडल्या चेंडूला. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 9. हो यस, यावेळी रिव्हर्स फटका आहे. उलटा पुलटा दोन्ही बाजूला खेळताना इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 9 धावांची आवश्यकता इथे. प्रसाद वरती चांगला दबाव निर्माण करताना इथे दिसलाय तो फिरोज आहे. हुकमाचा एक बेताज बादशाह क्रिकेटचा आणि त्यानंतर आणखी एक शानदार फटका आहे. क्लासिक शॉट इथे प्रेझेंट करतोय तो फिरोज. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 रन 11 धावा. यस, फातिमा सी फूड संघ यानंतरच्या सामन्याचा टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल सोमेश्वर आपली सलामीची जोडी सज्ज राहू द्या. ऑल सोमेश्वर आपल्याला विनंती केली जाईल आपण आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. 11 अजून 8 धावांची आवश्यकता आहे. निरंजन ऑन दी मार्क, राईट हँड डाउन द विकेट. साहिल मदार स्ट्रायकिंग एंडला. यस, फटका लाजवाब आहे. सिंगल रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचेल. निरंजन टू साहिल. यस, शानदार फटका आहे. बॉलचा पाठलाग केला आणि त्यानंतर फक्त दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकलले. यावेळी 1 रन. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन स्थिरावते. 6 धावांची ती आवश्यकता राहील अजूनही विजयासाठी. फुल टॉस चेंडू, दमदार शॉट, फिल्डिंग करा, बॉल सीमारेषा पार, चौकार. साहिल मदार कामगिरी दमदार, बॉल सीमारेषा पार, पाहायला मिळाला इथे शानदार चौकार. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. निरंजन टू साहिल मदार, कामगिरी राहिले याची दमदार. हो, यावी स्वीप शॉट आहे. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. स्कोर इक्वल. एका विनिंग रनची आवश्यकता इथे असेल आणि ती विनिंग रन यावी साहिल मदारच्या बॅट मधून घेण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक केला गेलेला चेंडू. क्लीन बॉल होतोय साहिल. दुसरा धक्का इथे बसतोय फातिमा सी फूड्स परटवणे संघाला. एका विनिंग रनची इथे आवश्यकता आहे. बॉलिंग मार्गमध्ये निखिल. एका विनिंग रनची आवश्यकता आहे. फील्ड थोडीशी क्लोज घेतली गेले. 1 रन रोखण्याचा आहे इथे प्रयत्न. परंतु यावेळी पाहूया फिरोज चौकार ठोकून मॅच संपवण्याचा प्रयत्न करतोय का. एक सिंगल साठी इथे प्रयत्न करेल. हो, यावेळी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर राहिला बॉल. व्हाईट बॉलचा येतो इशारा आणि हा सामना इथे जिंकला गेलाय फातिमा सी फूड्स परटवणे संघाच्या माध्यमातून. ऑल सोमेश्वर आपली सलामीची जोडी येऊ द्या. परटवणे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस, थँक्यू. आणि या मॅचचा हिरो ठरलाय ओन अँड ओनली फातिमा सी फूड्स परटवणे संघाचा हुकमाचा एक फिरोज. मॅन ऑफ द मॅच फिरोज.